नमस्कार शेतकरी मित्रांनो. टोमॅटोचे बाजारभाव बघणारे आपण संगमनेरचे, नारायणगावचे, त्याचबरोबर पुणे गुलटेकडीचे बाजारभाव बघणारे आज आपण. त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, हा मुद्दा मी शेवट मांडणार आहे, पण अगोदर सांगतोय का तर तुमच्या लक्षात यावं म्हणून अगोदर आपण बाजारभाव बघणार आहे. परंतु मित्रांनो, जे काही आज मी शेतकऱ्याचे टोमॅटो बागायतदार म्हणजे आपल्या टोमॅटोची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ती एकदम उत्कृष्ट प्रकारे त्याचा फळ आलेला आहे. त्याने फळामध्ये कशा प्रकारे नियोजन केलंय, जरी टोमॅटोला मार्केट नाही सापडलं तरी खर्च कलिंगड काढणार आहे. तर ते कलिंगड त्याने टोमॅटो मध्ये कशा प्रकारे लावले, नेमकं टोमॅटोच्याच बेडवरती कलिंगड लावले का दोन्ही बेडच्या मध्ये एक पट्टा काढून त्याच्यावर कलिंगड लावले, ते आज आपण व्हिडिओच्या शेवट बघू मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. अगोदर आपण टोमॅटोचे बाजारभाव बघून जाणून घेऊ. तर संगमनेर मध्ये आज आवक आली होती 3 ते 4 हजार कॅरेटची आवक आली होती. जो काही शाहूचा माल आहे तो 100-150 पासून सुरुवात झाला, म्हणजे 150ला 2 नंबरची गोळी गेलेली, 2 नंबरची रास गेलेली, 100 ते 50-100 पर्यंत जे काही पंचरंगी आणि गोळी ती 50 ते 100 पर्यंत गेलेली. त्याचबरोबर 100 ते 150 रुपयापर्यंत 2 नंबरचा माल गेलेला आहे. आणि 3 नंबरच्या मालापर्यंत म्हणजे पावणे 200 ते 200 ह्या पट्टीमध्ये 1 नंबरचा माल गेलेला आहे शाहूचा, संगमनेरमध्ये गेलेला आहे. त्याचबरोबर विरांगचा जो माल आहे तो एक 150 रुपयापासून चालू झालेले कॅरेट, ते वरती नाही गेले मित्रांनो जास्त, परंतु ते 300 रुपयापर्यंत कॅरेट गेलेले. एखादी वकल तवा 300 रुपयापर्यंत गेलेले, म्हणजे 100 रुपयाला गोळी गोळी पंचरंगी माल विरांगचा गेलेला आहे. एक 200 रुपयापर्यंत 2 नंबर वकल गेली आणि 300 रुपयापर्यंत एक 3 नंबरची वकल गेलेली, म्हणजे 100-100चा फरक झालेला आहे मित्रांनो. आता 100-100 म्हणजे काय फक्त 300 रुपयापर्यंतच नाही गेलेला, जसा माल आहे तसा 1 नंबर माल 300 रुपयांनी जर गेला तरी त्याचबरोबर जो काय जुना माल आहे, जुना माल 1 नंबर, जुना मालाचा 1 नंबर जो माल आहे तो एक पावणे 300-250 रुपयापर्यंत गेलेला आहे. परंतु जो काही नवीन माल चालू झालेला आहे त्या व्हरायटीचा माल म्हणजे नवीन माल आहे तो 300 रुपयापर्यंत गेलेला आहे. सरासरी ह्याची पण आपल्याला 300 रुपयांनी नाही काढता येणार, एक पावणे 300 ते 250 रुपयांनी ह्याची पण सरासरी निघणार आहे. त्याचबरोबर संगमनेर आपण आता सांगितलं तुम्हाला. आता नारायणगावचं आपण जाणून घेऊ. तर नारायणगाव मध्ये आज आवक आली होती 12 ते 13 हजार कॅरेटची, कारण की संगमनेर पेक्षा हे मार्केट जरा थोडं मोठं आहे. 12-13 हजारची कॅरेटची आवक आली होती, नेहमीप्रमाणेच आवक होती. तर तिथे जो काही शाहूचा माल आहे तो देखील 50-60 रुपयांनी चालू झालेला आहे आणि वरची जी लेवल आहे ती 200 रुपयापर्यंत गेलेली आहे. 200 रुपयापर्यंत गेलेली म्हणजे जो काय शाहूचा नवीन माल, शाहूचा नवीन माल तो एक 200 रुपयापर्यंत गेलेला आहे. शाहूचा जुनाच माल आहे तो एक पावणे 200 रुपयापर्यंत गेलेला आहे. त्या झालं 1 नंबरचं. 2 नंबरचे आहे ते एक 150 रुपयाच्या आसपास गेलेला आहे, म्हणजे ह्याची पण सुरुवात एक 50-60 रुपयापासूनच झालेली शाहूची, आणि एक 200 रुपयाला जागेवर थांबलेला आहे. त्याचबरोबर विरांगचा एक 350 रुपयापर्यंत कॅरेट गेलेला आहे. 350 त्यातली त्यात 1 नंबर जो काय कडक माल आहे तो 350 रुपयापर्यंत एक फक्त उकला अख्ख्या नारायणगावच्या 12-13 हजार कॅरेट मधले एक कॅरेटची वकल फक्त 350 रुपयापर्यंत गेलेली. त्याचबरोबर जो काही म्हणजे सरसकट जर धरलं तर आपल्याला ती पण पावणे 300 रुपयापर्यंत जाते आपल्याला. तर त्या पुणे गुलटेकडीचं आता मार्केट बघू आपण मित्रांनो. पुणे गुलटेकडी ह्या दोन्ही पण मार्केटपेक्षा वेगळी असते, कारण की पुणे गुलटेकडी थोडे मार्केट दोन्हीपेक्षा पण थोडी मोठी आहे, आणि जो काय तिथला रेट ठरत असतो तो किलोवरती ठरत असतो. तो काय रेट असा कॅरेटवरती होत नसतो त्याचा निलाव. तर तिथं 15 रुपयाने 1 नंबर माल गेलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे सुरुवात झालेली 9 रुपयापासून, 9 रुपये ते 15 रुपये अशी पुणे गुलटेकडी मार्केटची आवक रेंज झालेली. शाहू ही माल सगळा एकत्रच असतो तिथं, असं काही नसतं की शाहू त्याचं त्यातली तेच जरा आपलं विरांगला जास्त मागणी, शाहूला जरा कमी प्रमाणात आहे, कारण की शाहूचा माल गुलटेकडीमध्ये एकदम खराब लेवलचा माल येतोय. चांगल्या प्रकारचा म्हणजे चांगल्या उत्कृष्ट दर्जाचा माल शाहूचा पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये येताना आपल्याला काय दिसून येत नाही. माझ्या मित्रांनो, हे बाजारभाव आता कधी वाढतील ते काय सांगू शकत नाही, कारण की आता वरती युद्ध चाललंय. जो काही आपला माल थोडाफार का होईना पण माल जो काही आपला बाहेर जात असतो तो माल म्हणजे पूर्णपणे आपल्या देशातून जो काही बाहेर ट्रान्सफर माल होत असतो तो जागेवर थांबलेला. तुम्हाला मी काल पण सांगितलं होतं, सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे आपल्या केळी शेतकऱ्यांचे, कारण की केळीचा माल भरपूर प्रमाणात बाहेर ट्रान्सफर होत असतो. तर तो आता म्हणजे जागेवर ते थांबलेला आहे, कारण की शेमा सगळ्या बंद केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता पुढे आपण बघू की जो काही कलिंगडचं जगात मला मी सर्वप्रथम मुद्दा सांगितला होता
टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी काय केलंय, जो काही आपला खर्च निघण्यासाठी टोमॅटोला जरी पुढे बाजारभाव नाही चांगल्या प्रकारे भेटलं किंवा टोमॅटोचा फुटवा चांगल्या प्रकारे नाही केला उन्हाळ्यामध्ये, टोमॅटोला थोडी अडचण येत असते फुटवा करायला किंवा रोप जाण्याचं प्रमाण जास्त होत असतं, सेटिंग व्हायला थोडीशी अडचण होत असते. परंतु काही शेतकरी आपला असेल की एकदम चांगल्या प्रकारे उन्हाळा जरी असला तरी चांगल्या प्रकारे टोमॅटोची पीक काढत असतात. तर मित्रांनो काय केलं त्या शेतकऱ्याने, जो काही आपला बेडवरती टोमॅटो असतो त्याच टोमॅटोचं हिथं बेड आहे आपला, हे असा बेड आहे, बेडच्या ह्या साईडला टोमॅटोची लागवड केली, म्हणजे बेडच्या एका साईडला टोमॅटो लावलाय आणि दुसऱ्या हिकुल्या साईडला कलिंगडाची लागवड केलेली आहे. आणि जे काही मध्ये अंतर असतं पट्ट्याआड पट्टा केलाय, म्हणजे ही पट्टा मोकळा ठेवलाय कारण की औषध मारण्यासाठी ही पट्टा मोकळा ठेवलाय, ह्या पट्ट्यामध्ये त्याचे वेल लावलाय. परत ही पट्टा हिकुला मोकळा ठेवलाय, ही दोन्ही पट्ट्याचं एकत्र ह्या साईडचं आणि ह्या साईडचं एका पट्ट्यात त्यांनी वेल सोडलेलं इथं, म्हणजे ह्या साईडच्या पट्ट्यातून ह्या साईडला औषध मारते आणि ह्या साईडच्या पट्ट्यातून त्या बेडला औषध मारते, असं प्रकारे केलंय. कलिंगड पण चांगल्या प्रकारे आले, टोमॅटो पण चांगल्या प्रकारे आले, कारण की त्याने म्हणजे खत मटेरियल भरपूर प्रमाणात भरलं होतं. परंतु मित्रांनो एकदम मला त्याची एक कल्पना आवडली, कारण की जरी का ह्या टोमॅटोला चांगल्या प्रकारे बाजारभाव नाही घावला किंवा कलिंगडाला जरी बाजारभाव नाही घावला तरी खर्च का होईना पण कलिंगड काढ, अशा पद्धतीने त्यांनी कलिंगडाची लागवड केलेली आहे. मी सांगू इच्छितो की नवीन जर आपले कोणी शेतकरी मित्र असतील तर त्यांनी अशा प्रकारे लागवड करा, एकदम चांगल्या प्रकारे आपला खर्च निघून जाईल. आणि जर त्यातल्या त्यात कलिंगडाला पण चांगल्या प्रकारे बाजारभाव घावला तर कलिंगडाचे पण पैसे होतील आणि टोमॅटोला जरी बाजारभाव पुढे आपल्याला वाढताना दिसून आला किंवा युद्ध थांबल्यामुळे जरी टोमॅटोचा बाजारभाव वाढला तरी टोमॅटोचे पण चांगल्या प्रकारे पैसे होतील. अशा प्रकारे जर दुहेरी पीक केलं मित्रांनो तर एकदम चांगल्या प्रकारे आपलं म्हणजे खर्च पण निघेल आणि जास्त वेळ आपल्याला पदरचं भांडवल जास्त तिथं गुंतवणूक पदरच्या भांडवलाची करता येणार नाही, किंवा आपण कलिंगडाचेच जे काय उत्पन्न निघेल त्याच खर्चातून, कारण की जोपर्यंत ही बांधणीला येते टोमॅटो तोपर्यंत ह्याचा माल तोडणीला आलेला असतोय. कलिंगडाला काही जास्त दिवस लागत नाही. जो काही दुसरी तिसरी बांधणी असते, पहिली बांधणी आपल्याला अगोदर करायला लागणार आहे, परंतु जी काही तिसरी चौथी बांधणी असते ती नेमकी कलिंगडच्या पैशातून होती या, त्याच्यामुळे खर्च निघेल मित्रांनो. कलिंगड म्हणजे असं तुमच्या भागामध्ये जरी आणखी दुसरी पिकं कुठले लावत असतील, परंतु मला दुसऱ्या पिकापेक्षा किंवा काकडी जरी आपण वेलवर लावली तरी ती खाली चांगल्या प्रकारे येत नाही, कारण की तिला तेजीनच करायला लागतं. खाली जर लावली किंवा खाली जर आपण वेल सोडला तर ती वाकडी होत असते. दुसरं वेलवर्गीय दुसरं मध्ये पट्ट्यामध्ये सोडून येणार नाही, कलिंगड एकदम चांगल्या प्रकारे येते मित्रांनो. जरी आपण परंतु हे बघण्या अगोदर आपण जरी आपल्या आसपास जरी असेल तरी तिथं पण आपण बघून या, चांगल्या प्रकारे फळ येतात. मी तुम्हाला डायरेक्ट प्रत्यक्षात होण्याच्या ना त्या फळाचाच व्हिडिओ लावतो, तर कशा प्रकारे त्या शेतकऱ्यांनी नियोजन केले. तर पुढल्या व्हिडिओमध्ये मी भेटू आपण मित्रांनो. धन्यवाद.